सिल्लोड तालुक्यातील विविध विकास कामांचा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भूमिपूजन। विकास कामांसाठी 3,41,00,000 रुपयांचा निधी मंजूर। रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गाची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी। लांजामधील महामार्गावरील धोकादायक पूल तसंच घाट अपघात प्रवण क्षेत्रात तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना। परभणी जिल्ह्यातून हज यात्रेसाठी अनेक भाविक रवाना। रेल्वे ट्रॅव्हल्सने हज यात्रेसाठी भाविक रवाना। परभणीत गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा धर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न। सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 14 जोडपे विवाहबद्ध झाले। परभणीत भाजपाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिमेचं आयोजन। महानगर शाखेच्या वतीनं शहरातील मंदिरे परिसरात मोहीम राबवण्यात आली। बीडमधील केज तालुक्यातील महालक्ष्मी लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द। जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती। भिवंडी एसटी स्थानकाचं रूप पालटणार। स्थानकाचं बांधकाम पीपीपी तत्वांवर करण्यासाठीची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध। महिन्याभरात ठेकेदाराची नियुक्ती होणार। सिल्लोड पंचायत समितीवर विविध मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा। जोरदार घोषणाबाजी करत बैलगाड्यांसह काढला मोर्चा। सांगली दक्षिण भारत जैन संघटनेच्या अध्यक्षपदासाठी 2 गटात वाद। इचलकरंजीचे आवाडे आणि जयसिंगपूरचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटात वाद। हिंगोलीत पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया। नगरपालिकेचं दुर्लक्ष। नागरिकांकडून संताप व्यक्त। सुरक्षा रक्षकाच्या भरतीबाबत सरकारच्या नवीन परिपत्रकाचा प्रहार कडून विरोध। अमरावती सहाय्यक कामगार आयुक्तालयासमोर प्रहारचं फाशी आंदोलन। शनिवारपर्यंत निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। धाराशिवमध्ये कर्जदारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। बँका कर्जदारांकडून अनावश्यक इन्शुरन्स अधिक व्याज लावून अपहार करत असल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप। नाशिक शहरात पावसाचा जोर। पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था। लवकरात लवकर रस्त्याचं काम सुरू करा, नागरिकांची मागणी। वृद्ध कलावंतांचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। प्रलंबित मागण्यांसह पेन्शन सुरू करण्याची मागणी। कलावंतांकडून होती मागणी। चंद्रपूरमध्ये वाघिणीने केली रानगव्याची शिकार। रानगव्याची नियोजनबद्ध शिकार केल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। परभणीत मोबाईल शॉप फोडणारी टोळी। पोलिसांच्या ताब्यात। चोरट्यांकडून 21,20,000चा मुद्देमाल जप्त। जालन्यात 3 ते 4 दिवसांपासून गायब असलेल्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला। घटनेनं परिसरात खळबळ। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। मालेगावच्या बागलाण तालुक्यात एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी। सोनं चांदीचे दागिने तसेच लाखो रुपयांची रोकड लंपास। चोरीच्या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण। भिवंडीतील सराईत चोरट्याला अटक। पोलिसांकडून 9 चोरीच्या घटना उघडकीस। चोराकडून एकूण 3,48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। वर्ध्यात सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग। नागपूर हैदराबाद महामार्गावरील घटना। ट्रकसह सोयाबीन जळून खाक। लाखो रुपयांचं नुकसान। जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर भीषण अपघात। वाहनाच्या धडकेत अपघात झाल्याची माहिती। दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। गुजरातमध्ये काही भागात पावसाची हजेरी। सुरत शहरात काही भागात मुसळधार पाऊस। पैठणमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। काढणीला आलेल्या पिकाचं मोठं नुकसान। शेतकरी आर्थिक संकटात। बुलढाण्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान। जवळपास 408 हेक्टर शेतातील पिकं 100% नष्ट। शासनाने 100% नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।